नमस्कार, माझे पूर्ण नाव ईशानी श्रीकृष्ण मारुले. मी इयत्ता 4थीत शिकते. मुखपृष्ठात चित्रात बादशाह बसला आणि मला पृष्ठचित्रात काही नावे दिली आहेत. माझ्या गोष्टीचे नाव आहे माझी पसंती. दिल्लीत एक अतिशय कंजूस माणूस राहत होता. थोडेफार पैसे कमावून तो जेवणाचे सामान घेऊन आणायचा. त्याने कष्ट करून त्याने आपले हिरे मोती आणले. एके दिवशी त्याच्या झोपडीत आग लागली. इकडे तिकडे लोक ते आगीला बुजवायचे, पण ती आणखी वाढायची. तिथे एक सोनार आला आणि म्हणाला, एवढा का या फाटकी झोपडीसाठी लढतोस? तर कंजूस माणूस म्हणाला की या फाटकी झोपडीसाठी नाही, माझे हिरेसाठी लढतो. तर सोनार म्हणाला, तुझे हिरे कुठे आहेत? तर कंजूस माणसाने बोट दाखविले. तर सोनार म्हणाला, जे त्या आगीतून हिरे आणेल त्याची पसंती हिरे घेईल. तर सोनार त्या आगीत गेला आणि हिरे मोती आणले. फाटकी पिशवी त्या कंजूस माणसाला दिली आणि हिरे मोत्यांची पिशवी आपल्याकडे ठेवले. तर कंजूस माणूस म्हणाला की मला पण हिरे दे. पण सोनार म्हणाला, आपल्या दोघात ठरले होते की जो आगीतून हिरे आणेल त्याची पसंती. त्या दोघांचा भांडण होऊ लागला. ते बादशहाकडे गेले. बादशहाने बिरबलाला बोलावले. बिरबलने म्हणाला, काय तुमचं काय ठरले होते? तर सोनार म्हणाला की आमचे ज्या आगीतून हिरे आणेल ज्याच्या पसंतीने होईल. तर बिरबल म्हणाला कंजूस माणसाला, तुमचं ठरलं होतं की? तर कंजूस माणूस म्हणाला, हो, आमचं ठरलं होतं. पण कंजूस माणूस म्हणाला की मला फाटकी पिशवी देतोय आणि हिरे मोत्यांची पिशवी आपल्याकडे ठेवतोय. तर बिरबलने सोनाराला हिरे मागून कंजूस माणसाला दिले आणि फाटकी पिशवी सोनाराला दिले. धन्यवाद.